आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मंत्री महोदय, ज्या पद्धतीनं अर्बन नक्षलवादाचा मुद्दा गाजतोय, आज जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा संविधानाची प्रत दाखवली आणि त्या ठिकाणी आंदोलन केलं। मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याचा निषेध सुद्धा केला जातो। अमोल मिटकरी जे सध्या महायुतीचेच एक भाग आहेत ते सुद्धा निषेध करतात, कसं पाहता याकडे? हे बघा, नक्षलवाद जो आहे मागच्या वेळेला भीमे कोरेगावच्या प्रकरणामध्ये सुद्धा एकदा पाहायला मिळाला। तो शहरी नक्षलवाद पुन्हा ह्या वारकरी संप्रदायामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय। सरकारचं त्याच्यावर नियंत्रण आहे, नजर आहे आणि अशा कोणताही आरोप भेटला तर सरकार त्याला सोडणार नाही। वारकऱ्याच्या या वारीमध्ये कोणीही गडबड केली तर सरकार त्याला कडक कारवाई, त्याच्यावर कडकातली कडक कारवाई त्याच्यावर करेल। नक्कीच आदित्य ठाकरेंबद्दल जे आरोप केले जात होते, दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये, मृत्यू प्रकरणामध्ये त्यांचा हात आहे, आता एक रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांकडून दावा करण्यात आला की ती आत्महत्याच होती। बरेच आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर केले जात होते। भूमिका नेमकी काय असणार आहे सरकारची? आता सरकारने पहिली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। कोणी कुणावर आरोप केले, कुणाची चौकशी चालू आहे, ईडीची असेल, सीबीआयची असेल, एसआयटीची असेल, त्याला तुम्ही जाऊन समोर जा आणि समोर जाऊन जर तुम्ही त्याच्यात निर्दोष सुटला तर सरकारचा काही त्याच्यात आक्षेप नाही आहे। आणि तुम्ही लक्षात घ्या, जर असा आरोप झाला आणि तातडीने पकडून आरोपीला जेलमध्ये टाकलं असं सरकारने कुठेही केलेलं नाही। आजही अनेक जण त्यांच्या चौकशा चालू आहेत, म्हणून ते बाहेर आहेत का नाही, का त्यांना जेलमध्ये टाकलं? म्हणून सरकारने आकसबुद्धीने कोणतीही कारवाई करण्याचं सरकार करत नाही। आणि जर करायची असेल तर मग जे लोक असे म्हणत होते की ह्या सगळ्या एजन्सी यांच्या ताब्यातल्या आहेत, मग ते कुठे गेलं? मग एसआयटीला आम्ही जाणून बुजून रिपोर्ट चुकीचं बनवायला सांगितलं नसतं? म्हणून असा हे गैरसमज लोकांमध्ये पसरवतात। जे केलं, ज्यांनी केलं त्याला भोगावं लागेल, जे नाही केलं ते सुटतील। दिशा सालियान यांच्या कुटुंबियांनी खरं तर याचिका दाखल केली होती, न्याय मिळाला नाही अशी खंत ते व्यक्त करतात वारंवार। सरकार काय करणार आहे का? नाही, याच्यावर अनेक स्टेप आहेत ना। यासाठीची चौकशी हा काही अंतिम नाही आहे, याच्यावर अनेक चौकशा समित्या आहेत, सीबीआय आहेत, सर्व आहेत। आता त्या यंत्रणा काय करतायत ते आता त्यांचा जेव्हा तपास संपेल तेव्हाच आपल्याला कळेल। आदित्य ठाकरे वारंवार एकनाथ शिंदे यांचा भ्रष्टनात उल्लेख करतात आणि त्यांच्या शेतात हेलिकॉप्टर उतरतात असं सुद्धा म्हणतायत, टोला लगावतायत। शिवसेना म्हणून उत्तर कसं देणार याला? हे बघा, आमच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरतं याचं तुम्हाला दुःख आहे का? सर्वसामान्य माणसांनी काही करूच नाही असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही गावखेड्यामध्ये पाहाल, एखादा माणूस लग्नात सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये जातो, त्याच्या आनंदाला तुम्हाला तुमचं पोटात काय दुखतंय? ते लंडनला तर जात नाहीत ना, ते शेतातच जात आहेत ना। आपल्या लंडनला जाण्यापेक्षा शेतात जाऊन काम केलेलं कधीही चांगलं, म्हणून आम्ही त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करतो। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात 5 जुलैला, एकाच व्यासपीठावर बसणार आहेत, पण निवडणुकांमध्ये पण हे एकत्र दिसतील का असं काही चित्र दिसतंय सध्या? आणि शिवसेनेची नेमकी तयारी काय? हे बघा, सध्याला त्यांचं जे चालू आहे ना, लोकांकडे एक चित्र तयार करतायत ते की सर्वजण आम्ही दोघंजण एकत्र येतोय। आता मुळामध्ये राजसाहेबांची याच्याबद्दलची भूमिका आणखी स्पष्ट नाही। आणि आज जो काही त्यांनी टीजर वगैरे काही प्रदर्शित केला म्हणतात, आम्ही पाहिलेलं नाही, पण एक वाघ अडचणीत आहे, दुसरा वाघ सोडवायला येतोय। मग आता नेमका वाघ कोणता अडचणीत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे होतं। मग राजसाहेब सोडवायला येत आहेत का, हे उद्धव साहेब त्यांना सोडवायला जात आहेत, हे समजलं पाहिजे ना। म्हणजे एखाद्याला क्रिटिसाइज करून मी तुझ्या मदतीला येतोय असं काहीतरी त्यांची भावना असावेत ना। आणि मला वाटतं राजसाहेब हे सहन करणार नाहीत। नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।